नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। चारित्र्याच्या संशयावरून काजलचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून। चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून पती प्रशांत एडके यांना पत्नी काजल वय 28 हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना खंडभागातील शांतीनगर इथं घडली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास हा प्रकार घडलाय। खुनानंतर पती प्रशांत यानं सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन हा प्रकार सांगितला। त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्रशांत एडके हा मजुरीचं काम करत होता। त्याला काजल हिच्याशी काही वर्षापूर्वी विवाह झाला होता। 2 मुलींसह शहरातील शांतीनगर परिसरात ते राहत होते। काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता। काजल हिच्या चारित्र्याचा प्रशांतला संशय होता, त्यावरून सतत वाद होता। 10 दिवसांपूर्वी काजल घरातून निघून गेली होती। त्यामुळे प्रशांतनं 16 सप्टेंबर रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली। पोलिसांनी तिचा शोध घेऊन परत आणलं होतं। काजल परत आल्यानंतर प्रशांतने तिची समजूत काढली होती, तरी त्यांच्यात वाद सुरूच होता। काजलनं घर सोडून जाणार असल्याचं सांगितलं होतं, त्यावरून रविवारी सकाळी पुन्हा वाद झाला। सकाळी 11:30च्या सुमारास काजल घरातील सर्व कामावरून झोपली होती। यावेळी पती प्रशांत घरी आला। त्याने धारदार हत्यारानं काजलच्या गळ्यावर 4 ते 5 वार केले। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काजलचा रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला। पत्नीच्या खुनानंतर प्रशांत यानं दोन्ही मुलींना काही अंतरावर राहत असलेल्या आईकडे सोपवलं। त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो सांगली शहर पोलीस ठाण्यात हजर झाला। त्याने पत्नीचा खून करून आल्याचं पोलिसांना सांगताच धावपळ उडाली। पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठलं। अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक विमला एम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या। घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती। फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर काजलचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। चिमुकल्या मुलींना धक्का। काजल आणि प्रशांत यांना 2 मुली आहेत। एका मुलीस हृदयविकाराचा त्रास आहे। आईवडिलांच्या भांडणामुळे मुली घाबरत होत्या। 10 दिवसांपूर्वी काजल घर सोडून गेली होती। परत आल्यानंतर मुलींकडे बघून प्रशांतनं सर्व विसरून जाऊन संसार करू असं सांगितलं होतं, परंतु काजलनं परत जाणार असल्याचं सांगितल्यामुळे प्रशांतनं रागातून खून केला। आईच्या खुनाची माहिती समजताच चिमुकल्या मुलींना मोठा धक्का बसला होता। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।